नमस्कार, मी संदीप देसाई तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आज आम्ही बोलणार आहोत ते पुन्हा एकदा मधमाशा या विषयासंबंधी। आणि तुम्ही फ्रेममध्ये पाहत आहातच की पोळ्यावर मधमाशा फिरतायत आणि मध्यभागी जी मोठी माशी दिसते तर ती आहे राणी माशी म्हणजेच क्वीन बी। तर मधमाशा म्हटलं तर खरं तर सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय। याला अनेक कारणे आहेत। काहींना मधमाशा म्हटलं की भीती वाटते, काहींना त्या आवडतात, तर काहींना मधासंबंधी अत्यंत आवड असते किंवा काहींना औषधाकरता मध पाहिजे असतो। तर अशा वेगवेगळ्या कारणामुळे मधमाशा या बहुतेक सर्वांना परिचित असतात किंवा त्यासंबंधी जाणून घेण्याची ही कित्येकांना आवड असते। तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ खास आहे। आणि विशेष करून ज्यांना मधमाशा पाळायच्या आहेत तर त्यांना मधमाशा पाळायच्या असतील तर काय काय पाहिजे किंवा वातावरण कसं पाहिजे किंवा त्यासंबंधी काय काय खबरदारी घेतली पाहिजे किंवा काय काय हे करू नये, तर यासंबंधी जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी आपल्याला पाहिजे मधमाशा। बरं, मग त्या ठेवण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीच्या पेट्या आहेत। तर त्यामध्ये आम्ही जी वापरतो ती सर्वसाधारण ISI स्टँडर्ड साईज जी खादी बोर्डाने मान्यता दिलेली आहे, तर त्या साईजची पेटी ही आम्ही वापरतो। मग पेटी म्हटल्यानंतर ती काही जमिनीवर ठेवता येत नाही। आमच्याकडे लाल मुंग्या असतात, सरपटणारे प्राणी असतात की जे सरडा आला, त्यामध्ये पाल आली किंवा अन्य इतर अशा सरपटणारे जे कीटक खातात किंवा माशा खातात, तर असे प्राणी आहेत। तर त्यापासून संरक्षण व्हावं आता त्याला जो पाहिजे तो एक स्टँड, तर तो आम्ही साधारण 3 फूट, सर्वसाधारण 3 फुटाचा स्टँड वापरतो, 3 ते 3.5 फूट। त्यामुळे एक स्टँड पाहिजे, पेटी पाहिजे आणि मधमाशा आपल्याला पाहिजे। मग हे सगळं कुठे मिळतं, तर आम्ही देतोच कोणाला पाहिजे तर, किंवा आपल्या आजूबाजूला जर कोणी बी कीपर म्हणजे मधमाशी पालक असेल तर त्याच्याकडून तुम्ही हे विकत घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला आवश्यकता आहे ती सगळ्यात आधी की, कारण तुम्ही नवीन असतात आणि त्यामुळे दंश व्हायची शक्यताही जास्त असते, म्हणून आम्हाला पाहिजे ते बी वेल, ज्याला आपण जी टोपी ज्याला जाळी असते अशी ती जाळीदार टोपी। त्यानंतर हाताला आपल्याला ग्लोव्ज वगैरे आम्ही वापरत नाही विशेष करून, पण नवीन माणसाला आवश्यक आहे, आणि ह्या 2 गोष्टी। त्यानंतर पाहिजे क्वीन गेट, आणि नंतर ज्यावेळी डिवाइड वगैरे करण्याची एकदा सवय झाली किंवा स्वॉर्म वगैरे पकडायची जर सवय झाली तर अशांना पाहिजे ती एक क्वीन बी पकडण्याकरता लागणारी क्वीन केज, क्वीन गेट, जाळीदार टोपी ज्याला बी वेल म्हणतात, आणि मधमाशांची पेटी की ज्यामध्ये मधमाशा आहेत। तर हे सगळं घेतल्यानंतर ते आपण कुठे ठेवायचं आहे, तर ज्या ठिकाणी सावली आहे, भर उन्हात ठेवली ही जर मधमाशांची पेटी ठेवली तर ती केव्हाच तिथे राहणार नाही, एक 4-8 दिवसात त्या माशा उडून जातील। तर त्यामुळे त्याला पाहिजे ती सावली, आणि सावली पण अति सावली नाही, 1-2-3 तास दिवसातून ऊन पण यायला पाहिजे। ठेवल्यानंतर त्या स्टँडवरून मुंग्या, लाल मुंग्या अशा किंवा तत्सम कोणी कीटक हा वर चढून येऊ नये, की जेणेकरून त्या माशांना उपद्रव होऊन त्या पेटी सोडून जाऊ नये, याकरता काहीतरी उपाययोजना, ती कोणती ते आम्ही कमेंट करा। 2-4 पद्धती आहेत, किंवा कोणाला जर त्यातली एखादी पद्धत माहिती असेल तर ती अवश्य सांगा। नवीन गोष्ट असेल तर आम्ही शिकू, आणि तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही ज्या गोष्टी फॉलो करतो त्या तुम्हाला सांगण्यात येतील। तर त्यामुळे हे सगळं केल्यानंतर मग ती मधमाशांची पेटी ठेवल्यानंतर तुम्हाला ज्यावेळी त्या 8 फ्रेममध्ये पोळी पूर्ण होतील त्यावेळी नंतर लागणारी गोष्ट म्हणजे सुपर बॉक्स, आणि हे सुपर बॉक्स नंतर कसं इन्स्टॉल करायचं याविषयी तुम्हाला
आमचे व्हिडिओ आहेतच चॅनलमध्ये, तर ते तुम्ही पाहू शकता। तर त्यामुळे आता याला वातावरण कसं पाहिजे, तर सर्वसाधारण याला अतिशय थंड वातावरणही चालत नाही किंवा अतिउष्ण वातावरणामध्ये सुद्धा त्यांना थोडाफार त्रास होतो आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा त्यांची वाढ ही कमी असते। त्यामुळे आमच्या कोकणपट्टीमध्ये जे हवामान असतं थोडंफार दमट हवामान, थंडी पण असते, गरमी पण असते, परंतु दोन्हीही आपल्या लिमिटमध्ये किंवा मर्यादेमध्ये असतात। ज्याप्रमाणे उत्तर भारतामध्ये वगैरे जशी प्रचंड गरमी होते तशी ही गरमी आपल्याकडे नसते किंवा अगदी कडाक्याची थंडी पण नसते। तर अशा या संमिश्र वातावरणामध्ये या मधमाशा योग्य रीतीने वाढतात आणि यांचा सीझन हा सर्वसाधारण आमच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या हवामानाप्रमाणे फरक पडतो। आमच्याकडे इकडे गोव्यामध्ये साधारण नोव्हेंबर-डिसेंबरपासून फुलं फुलायला सुरुवात होतात आणि हे अगदी मेच्या शेवटपर्यंत हा सीझन चालतो। आपले हे व्हिडिओ तुम्ही लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा आणि अजूनही जर कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सर्वात प्रथम आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि याशिवाय तुम्हाला इतर कोणती माहिती पाहिजे आहे किंवा सांगितलेली माहिती कशी वाटली याविषयी नक्की कमेंटद्वारे आम्हाला कळवा। धन्यवाद।